जळगाव जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या मुक्ताईनगर येथील केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपासह इतर 2 ठिकाणी टाकण्यात आलेल्या सशस्त्र दरोड्याचा छडा लावण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे। या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपी आणि एका विधी संघर्षित बालकासह एकूण 6 जणांना नाशिक आणि अकोला येथून ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। कैलास कोडी यांचा रिपोर्ट, माझा आवाज लाईव्ह, मुक्ताईनगर। 9 तारीख सायंकाळी अंदाजे 10:30 ते 11:30 वाजता या दरम्यान 3 पेट्रोल पंप म्हणजे मुक्ताईनगर वरणगाव या जे हायवे आहे, हायवेवरती 3 पेट्रोल पंपावरती दरोडा करण्यात आले होते। मग त्याच्या अनुषंगाने मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला दरोड्यातला गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपासादरम्यान 4 दिवस सातत्याने 5 टीम्स काम केलं आणि शेवटी ते गुन्हा डिटेक्ट करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यामधलं 6 आरोपींना अटक करण्यात आल्या होत्या। 6 आरोपींपैकी 4 आरोपींना नाशिकमधून आणि 2 आरोपींना अकोलामधून अटक करण्यात आलेलं आहे आणि या लोकांकडनं डिटेक्शन करून 3 जे गुन्ह्यातलं वापरलेलं 3 देशी कट्टे आणि त्यासोबत 5 मॅगझिन, 10 जिवंत काडतूस आणि 9 मोबाईल फोन, 40,000 रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेलं मोटरसायकल 2 असे सर्व जप्त करण्यात आलेलं आहे। आणि याच्यापैकी जे मेन मास्टरमाइंड आहे सचिन भालेराव, या मास्टरमाइंड भुसावळचा मूळचा रहिवासी आहे। त्यांना आधीचे गुन्हे असल्यामुळे त्यांना भुसावळमधून आणि जळगाव जिल्ह्यामधून तडीपारी करण्यात आलेले होते। तो आता नेमका बुरहानपूर आणि नाशिक या ठिकाणी राहायचा आणि ह्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे आणि हे पूर्ण गुन्हे घडून आणले होते। या 3 जे पेट्रोल पंप आहे ते 3 पेट्रोल पंपापैकी एक पेट्रोल पंप मंत्री रक्षा खडसे मॅडमचा ओनर होते। याचा सर्व गुन्हा उघडकीस आणलेला आहे।